नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पेशानं शिक्षक, राजकीय वर्तुळात सर या नावाने प्रसिद्ध, तरीही कृती मात्र शिक्षकी आणि राजकीय पदाला न शोभणारी. मी आणखी वेगळी ओळख सांगायला नकोय, कारण गेले 2 दिवस शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानामध्ये घातलेला गोंधळ हाच प्रश्न उभा करतोय की अधिकाऱ्यांना मारहाण करणं हे या खासदारांना शोभतं. आणि त्याही पुढे जाऊन प्रश्न असा विचारला जातोय की या चुकलेल्या सरांना आता छड्या कोण देणार? शिवसेना देणार की त्यांच्यावरती वेगळी काही कारवाई होणार आहे? आपल्या चर्चेचा आजचा हाच विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे अगदी काही वेळा त्या चर्चेमध्ये सहभागी होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत आपल्यासोबत. त्याचबरोबर माजी सनदी अधिकारी ॲडव्होकेट YP सिंग सुद्धा आहेत. दिल्लीहून राजकीय विश्लेषक अशोक वानखडे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. तर आमदार बच्चू कडू हे देखील आपले विचार मांडतील. मला सुरुवातीलाच जायचंय नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, तुम्ही कसं पाहता या कृतीकडे? एका खासदाराला शोभणारी आहे का ही कृती? असं आहे, हा विषय रवींद्र गायकवाड पुरता मर्यादित नाही. देशामध्ये निवडून आलेले खासदार असतील, आमदार असतील, त्यांनी स्वतः कायदा मोडणे, अधिकाऱ्यांना मारणे हे कुठेतरी हे शोभनीय नाही, निंदनीय गोष्ट आहे. मला वाटतं आता शिवसेना काय कारवाई करतील. आता त्यांच्या विरोधात FIR दाखल झालेले, आज उद्या त्यांना अटक होईल, कोर्टात खटला चालेल. मला वाटतं खटले तर वर्षानुवर्ष चालत राहते. मोदी साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की 1 वर्षामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमधून या निवडून आले प्रतिनिधीचे खटले संपू. ते तसं काय होत नाही. आता ज्या प्रकारे ह्या गायकवाड सरांनी मी चपलानी त्याला मारलो स्वतः स्वीकार केलेला आहे. मला वाटतं आता कुठेतरी सुमित्रा महाजनजी किंवा संसदेमध्ये एखाद्या एथिक कमिटीच्या माध्यमातून याची रिपोर्ट मागवली पाहिजे आणि कुठेतरी कठोर निर्णय करून त्यांची सदस्य रद्द केल्याशिवाय या देशामध्ये लोक कुठेतरी, म्हणजे शिवसेनेचे खासदार हे बोलत नाही, कुठलेही खासदार असेल, आमदार असेल, काहीतरी कोड ऑफ कंडक्ट, काहीतरी एथिक म्हणून काही कारवाई सुरू झाली तरीच कायदे बनवणारे मंडळी थांबतील. नाही तर अशी घटना होत राहते आणि पब्लिसिटी मिळतं त्याच्यात. आमचे दबंग खासदार, दबंग आमदार ही इमेज आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत लोक थांबणार नाही. त्यासाठी कारवाई करणं हे गरजेचं आहे. अशोक वानखडे, यामध्ये एक असं आहे की यावर स्पष्टीकरण देताना सुद्धा ते असंच सांगतायत की मी शिवसैनिक आहे, मी शांत बसणारा नाही वगैरे, असा त्यांचा आवेश आहे. कुठून येते ही वृत्ती त्यांच्यामध्ये? वृत्ती याच्या म्हणणं येतं की त्यांच्यावर ऍक्शन होत नाही. आणि मला जर असं म्हणायचं आहे, त्यांनी जो प्ली घेतला की माझं बिझनेस क्लासचं तिकीट होतं, मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवलं, जे मला सांगण्यात आलं ते झालं नाही, तर मग मी त्यांना विचारतो की ज्या भाजपाला शिव्या देऊन ते निवडणूक लढतात आणि मग राज्यात किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये त्याच भाजपाच्या सोबत बसून सत्ता भोगतात, तर मग जनतेला सुद्धा तोच अधिकार प्राप्त आहे की तुम्ही आम्हाला सांगता काय आणि करता काय. मग उद्या जनतेने जर यांना बळवलं तर यांना वाईट पडायला नको. मुख्य मुद्दा हा आहे की कानून हात में लेना क्यों. हा जो कानून आहे तो आपल्या हातात कशाला घ्यायचा. एक खासदार म्हणतो मला आता याला मंत्र्याला बोलवा, मी मंत्र्याला भेटू इच्छितो, मी मुंबईला येतो, उद्या जर रस्त्यात खड्डे असले आणि मी तिथे उभं राहून म्हटलायचं रस्ता ब्लॉक करायचा, उद्धव ठाकरेंना बोलवा मी येतो, तेव्हाच मी इथं निघणार. हा मूर्खपणा आहे. तो प्राध्यापक आहे. म्हणजे राजकारणात फक्त खासदारांना किंवा पूर्ण पार्लमेंट शर्मसार नाही होईल. जे शिक्षकाचा जो आदर्श पेशा आहे तो आज पूर्ण देशात शर्मनाक झालेला आहे. प्रत्येक शिक्षक आज शर्मेने खाली मान घालेल की हाही शिक्षक काय आमच्याकडे जो चपलेने मारतो आणि मारल्यावर तो त्याला महिमामंडित करतो. पुण्याला ते बसलेत त्यांना, आणि मुंबई दिल्लीच्या अधिकाऱ्याची चुकी काय? अरे तुम्ही पुण्याला बसले, तुम्हाला सांगण्यात आलं की याच्यात एक्झिक्युटिव्ह क्लास नाही आहे. आणि हे निवडणूक लढताना मला गायकवाडांना विचारायचा एक प्रश्न, आयुष्यात किती वेळा ते एक्झिक्युटिव्ह क्लासने गेले जेव्हा खासदार नव्हते तेव्हा? अरे आमचे टॅक्स पेअरचे पैसे आहेत ते, त्या पैशावर असा मास दाखवता तुम्ही बिझनेस क्लासचा. शरम म्हणायला पाहिजे. ज्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात, ज्या महाराष्ट्रात तुरी पडलेल्या आहेत मंडीमध्ये सरकारकडे पैसा नाही घेण्यासाठी, शिवसेना नुसती ओरडते आणि खासदार बिझनेस क्लास साठी लढतो. शर्मनाक. याच्यापेक्षा म्हणजे आज मी दिल्लीत मराठी आहे आणि मला शरम वाटते की इतका नालायक माणूस लोकसभेत पाठवला महाराष्ट्राने.
नाही, नक्कीच शिवसेनेने त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे. तर नक्कीच कुठेतरी त्यांना तुमच्या भावना दाखवता येईल. अशोक वानखडे आम्ही समजू शकतो, कारण नक्कीच कुठेतरी एक संताप आणणारी ही गोष्ट असू शकते. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. बच्चू कडूने अगदी काही वेळापूर्वीच एक माध्यमांसोबत जी इंटरॅक्शन केली होती त्यामध्ये त्यांनी समर्थन केलेलं होतं गायकवाडांच्या या कृतीचं. बच्चू कडू, तुम्ही अजूनही समर्थन करताय आणि का समर्थन करताय तुम्ही? खरं तर पूर्ण प्रकरण मला माहित नव्हतं. हॅलो, तुमचा आवाज येतोय, वाक्य पूर्ण करा. हा पूर्ण प्रकरण मला माहित नव्हतंय. मला वाटलं फक्त थापड गिपड मारली असणार, पण त्यांनी चपला प्रत्यक्ष मारल्या. चपला मारणं योग्य नाहीये. चपला वगैरे मारायला नको. आणि मी पहिले असं म्हणतो का स्वतःसाठी काही करायला नको. सार्वजनिक एखादी समस्या असेल, सार्वजनिक एखादी घटना घडत असेल आणि त्याच्यामुळे एका अधिकाऱ्यामुळे जर 100 नुकसान होत असेल आणि कायदा तो जर अधिकारी पाळत नसणार, विरोधी करत असेल, तर मग कायदा हातात घ्यायला काही हरकत नाही. मनीषा कायंदे, यामध्ये मुद्दा असा आहे की त्यांच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन काय होईल संसदेमध्ये ती वेगळी गोष्ट आहे, मात्र शिवसेना काही ऍक्शन घेणार आहे का? कारण त्यांना फक्त समज देण्यात आली आहे एवढं कळलेलं आहे. ऍक्शन काय होणार, कारवाई काय होणार त्यांच्यावरती? नाही, असं आहे की आम्ही कुठल्याही बाबतीत या सगळ्या गोष्टीचं समर्थन करत नाहीये आणि समर्थन करण्यासारखी ही गोष्टच नाहीये. आणि शिवसेनेने अशा गोष्टींचा कधी पुरस्कार केलेला नाहीये. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की नेमकं काय झालं. आज 2 दिवस झाले सर्व प्रसार माध्यम हा विषय दाखवतात. म्हणजे पूर्णपणे हा विषय सगळ्याच माध्यमांवर चाललाय किंवा किंबहुना सगळेच विषय देशातले संपले आणि एकच विषय जणू काही राहिलाय देशामध्ये, अशा प्रकारे सगळं चालू आहे. परंतु ठीक आहे, आणि आम्ही याच्यामध्ये कुठेही समर्थन करत नाही. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की या पूर्ण गोष्टीची आम्ही चौकशी झाली पाहिजे. नेमकं ते जे एअरलाईन्सचे ऑफिसर आहेत त्यांचं वर्जन कुठे येत नाहीये, त्यांची भूमिका ते कुठेच मांडताना दिसत नाहीये प्रसार माध्यमांशी. नेमकं काय झालं आणि एवढा जो संताप झाला आणि तो खरं तर आवश्यक नव्हता तितका, परंतु कुठल्या गोष्टीमुळे ते इन्स्टिगेट झाले, खासदार कुठल्या गोष्टीमुळे इन्स्टिगेट झाले हे नेमकं कळलेलं नाहीये. हे एअरलाईन्सचे जे ऑफिसर आहे त्यांची देखील बाजू ऐकली गेली पाहिजे. आणि नेमकं काय, आम्ही तर या गोष्टीची चौकशी मागतोय. अर्थातच माननीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख हे जाब विचारतील, त्यांनी जाब विचारलेला आहे. परंतु पुढे काय कारवाई होणार की नाही किंवा कसं काय हे सगळं निश्चितच पक्षप्रमुख माननीय उद्धव. यामध्ये मुद्दा असा आहे की इकॉनॉमी क्लास आणि बिझनेस क्लास याच्यामधला तो थोडासा वाद होता की बिझनेस क्लासचं तिकीट होतं, इकॉनॉमी क्लासमध्ये बसवलं. आणि एक खासदार जो शिक्षकी पेशा खरं तर ज्याचे पाय जमिनीवरती असले पाहिजेत असा व्यक्ती जर चप्पल घेऊन तिथल्या व्यवस्थापकाला मारहाण करत असेल तर अजून काय वेगळं या ठिकाणी सांगायला हवं? नाही, निश्चित आम्ही पहिलेच मी म्हटलं की या गोष्टीचं कुठल्याही प्रकारे आम्ही समर्थन करत नाहीये. परंतु पण मग शिवसेना कारवाई कधी करणार? थेट कारवाई का केली जात नाही या ठिकाणी? आता मगाशी नवाब मलिक साहेब एवढ्या मोठ्याने बोलत होते. आता जेव्हा अजित पवारांनी एक अतिशय गलिच्छ गोष्ट बोलले होते, शेतकरी जेव्हा पाणी मागायला गेले तेव्हा, तर त्यावेळी मनीषा कायंदे, अजित पवारांनी त्यावेळेला माफी सुद्धा मागितलेली होती या ठिकाणी. या घटनेनंतर जी तुम्ही खासदार साहेबांची जर वक्तव्य पाहिलात तर काय म्हणजे खरोखरच ही वक्तव्य स्वतःचं समर्थन करणारीच आहेत त्यांची. साहेबांना विचारू इच्छिते या ठिकाणी. ठीक आहे राऊत सर, एकूणच म्हणजे आत्ताचं हे सगळं चित्र बघितलं, दिल्लीमध्ये जाऊन एक लाल दिव्याची गाडी आली किंवा संसदेमध्ये आपल्याला जाऊन बसता आलं, खासदारकीची पोस्ट मिळाली, त्यानंतर ही वृत्ती येते की काय? म्हणजे पिंडातच असतं हे, नेमकं काय? मला असं काही वाटत नाही. खरं म्हणजे मी रवींद्र गायकवाडांना ओळखतो. त्यांना सगळेजण शिवसेनेत सर म्हणतात, त्यांच्या भागातही त्यांना सर म्हणतात, कारण ते शिक्षकी पेशातले. आणि तसा तुम्हाला पूर्वी तो नेमस्त माणूस वाटायचा, परंतु मध्ये सुद्धा त्या महाराष्ट्र सदनामध्ये जो काही प्रकार झाला त्यानंतर हा माणूस वाटते मला लक्षात आलं. आता कालपासून जी गोष्ट चालू आहे त्याच्यातून एक निश्चित दिसतं की कुणीही कधीही कुठल्याही पद्धतीने या कृतीचं समर्थन करूच शकत नाही. एक तर मुख्य म्हणजे माझ्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट असून मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसायला दिलं, ही गोष्टच मला पटत नाही. एक गोष्ट बरोबर आहे की खासदार म्हणून
म्हणजे मी स्वतः संसदेचा सदस्य राहिलोय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा संसदेचे सदस्य असता तेव्हा तुम्हाला बिझनेस क्लासने जाता येतं, परंतु त्या फ्लाईटमध्ये, त्या विशिष्ट विमानामध्ये जर का बिझनेस क्लासच नसेल तर त्यांना बिझनेस क्लासचं तिकीट मिळणारच, म्हणजे ते बोर्डिंग पास मिळणारच नाही. तो जो बोर्डिंग पास मिळाला तो त्यांना इकॉनॉमी क्लासचाच बोर्डिंग पास असणार. त्यामुळे माझ्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे, गैरवाजवी आहे. याचं कारण तुम्ही तिकीट कधीच काढत नाही, म्हणजे खासदार तुम्हाला तिकीट काढावं लागत नाही. तुम्हाला जे बोर्डिंग पास दिला जातो जेव्हा नॉर्मल विमान असतं तेव्हा बिझनेस क्लासचा बोर्डिंग पास मिळतो. आता इकॉनॉमी क्लासचा मिळाला. असं झाल्यानंतर त्यांनी याच्याबद्दल चिडण्याचं कारण नव्हतं. दुसरं मी तुम्हाला सांगतो, त्यांना 1F नावाची सीट दिलेली होती. 1F ही सीट ही म्हणजे पहिल्या रांगेमधली सीट असते. आता याचा अर्थ असा की विंडो सीट असते आणि जर का इकॉनॉमिक फ्लाईट आहे, फक्त इकॉनॉमिक फ्लाईट आहे, तर मग त्याच्यातली सगळ्यात चांगली जागा ही त्यांना एअरलाईन्सनी दिलेली होती. ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पायलटच्या सीटवरच बसायला पाहिजे, तर तसं काही होणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना योग्य ते मला वाटतं त्यांनी सन्मान त्यांना दिलेला होता. असं असताना चिडण्याचं काही कारण नाही. चिडण्याचं आणखीन काही कारण असेल तर ते स्वतः रवींद्र गायकवाड यांनी पुढे सांगायला यासाठी चिडलो होतो. आणि किती जरी कोणी चिडला, एकदा तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात म्हणा किंवा खाजगी जीवनात जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये आहात, त्यावेळी अशा तऱ्हेने मारहाण करणं कुणालाही, म्हणजे सरकारी नोकर सोडून द्या, एअरलाईन्सचा माणूस सोडून द्या किंवा अन्य सहप्रवासी सोडून द्या, कुणालाही अशा तऱ्हेने चपलेनं मारणं हे कुठल्याही शिष्ट संमत व्यवहारामध्ये बसत नाही. त्याचा निषेधच झाला पाहिजे. साधी गोष्ट आहे, आता रवींद्र गायकवाडांनी आधी सर्वांची माफी मागून ह्याच्यातून मोकळं झालं पाहिजे. आता मगापासून बोललं जाते की शिवसेना काय कारवाई करणार, ह्याच्या शिवसेना फार काही कारवाई करू शकत नाही. शिवसेना निषेध करू शकते. कारवाई करायची म्हणजे एवढीच की त्यांना एक तर समज देऊ शकते किंवा त्यांना पक्षातून काढू शकतं. त्याच्या पलीकडे काही करता येणार नाही. मगाशी नवाब मलिक म्हणाले की लोकसभेच्या अध्यक्षांनी याचा कॉग्निझन्स घेऊन त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे. हे शक्य नाही. नवाब मलिक, तुमच्या किंवा माझ्या इच्छेवर हे पार्लमेंट चालत नाही. त्याच्यासाठी काही स्वतंत्र कायदे कानून आहेत. जोपर्यंत हा प्रिव्हिलेजचा इश्यू होत नाही आणि हा प्रिव्हिलेजचा इश्यू होऊ शकत नाही, कारण याच्याशी संसदेचा काही संबंध नाही, संसदेच्या कामकाजाचा काही संबंध नाही. त्यामुळे जोपर्यंत असा इश्यू होत नाही तोपर्यंत लोकसभेचे अध्यक्ष त्याच्यावर कुठलीही कारवाई करू शकणार नाहीत. आणि त्यामुळे आता शिवसेनेने त्यांनी स्वतः किंवा पोलिसांनी काहीतरी कारवाई करणं हाच एक याचा मार्ग आहे. नाही, नक्कीच. तुम्ही जसं सांगितलं, नवाब मलिकांना खरं तर काही मुद्दा मांडायचा, मी येते त्यांच्याकडे. मात्र एक छोटीशी एक माहिती या ठिकाणी ऍड करायची. 1F हा तुम्ही जो नंबर सांगितला, पहिली रांग असते, बल्कहेड सीट्स म्हणतात त्यांना, लेगरूम जास्त असते त्याच्यामध्ये आणि अधिक कम्फर्ट असतो. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की विमान अधिकाऱ्यांनी त्यांच्या परीने सर्वात चांगली या ठिकाणी केलेली होती. नक्कीच. YP सिंग आपल्या सोबत आहेत. YP सिंग, तुम्ही या घटनेकडे कसं बघता? आणि अशा प्रकारे राजकीय पदं ज्यांच्याकडे असतात त्यांची अशा प्रकारची दादागिरी म्हणा, मुजोरी म्हणा, ही वारंवार सनदी अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही फेस करावी लागते. पोलिसांकडून त्यांना शाश्वती असते, प्रशासनाकडून शाश्वती असते की कुठलाही गुन्हा केला काही होणार नाही. आता एक असा ट्रेंड झालेला आहे की एक माणूस नामवंत वाकड्या दृष्टीने त्यांना होण्याच्या प्रयत्नात असते. एक सनदी अधिकारी जर भ्रष्ट म्हणून नामवंत झाला मग मुख्यमंत्री त्यांना चांगली चांगली पोस्टिंग देतात. त्याचप्रमाणे एक खासदार जे आहे अशा प्रकारचे कायदा हातात घेऊन ते नामवंत होतात, मग वोटर्सला असं वाटते की तो चांगला आहे म्हणून त्यांना पुढच्या वेळी वोट मिळणार. असं बरेच घटना झालेल्या आहे. म्हणून महाराष्ट्र सदनमध्ये हे झाल्यानंतर त्यांना सुद्धा परत त्यांना जे धाडस आला आणि त्यांनी ते परत केला. पोलीस त्यांच्या विरोधात काही ऍक्शन घेत नाही. हे सगळे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. आतापर्यंत ते अटक का नाही झाले, तो तुरुंगात का नाही गेले? प्रश्न जे आहे ते वाकडा करून टाकतात की शिवसेना ऍक्शन घेणार, कोणी म्हणतात की लोकसभाचे अध्यक्ष आहे ते ऍक्शन घेणार. त्यांच्याकडे काय अधिकार आहे? हे बाहेरची गोष्ट आहे. बाहेर त्यांनी जर गुन्हा केलेला आहे, 332, 353 पब्लिक सर्व्हंटला मारहाण केलेला आहे, 3 वर्षाची शिक्षा आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. आतापर्यंत त्यांना अटक करून तुरुंगात का टाकलेलं नाही? म्हणून मला असं वाटते या लोकांना खूप एक शाश्वती झालेली आहे. त्याच्यानंतर ही पण अजून गोष्ट आहे, त्यांना हे पण माहित आहे की एकदा केस झाला
कोर्टात जरी खटला पाठवला मग हे लोक जे आहे होम मिनिस्टरकडे जाणार आणि तिथे म्हणणार मुख्यमंत्रीकडे जाणार, बाकी पंतप्रधानकडे पण जाऊ शकतात आणि ते म्हणणार की बघा हे केस विड्रॉ करा. बरेच मागचे केसेस जे विड्रॉ झालेले आहे त्यांना पूर्णपणे ठामपणे माहित आहे की हे केस जे परत होणार, त्यामुळे त्यांना एवढा धाडस आलेला आहे की टीव्ही मध्ये उघडपणे म्हणतात हो मी चप्पल घेऊन पोलिसांना म्हणजे एक भीती त्यांच्या मनामध्ये जी असायला पाहिजे होती कायद्याची ती संपलेली आहे. वाय पी सिंग, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे की ही भीती कुठेतरी संपत चालली. राऊत सरांना काही मुद्दा मांडायचा, मात्र तत्पूर्वी मला नवाब मलिक यांच्याकडे जायचंय कारण त्यांना मगाचीच काही मुद्दा मांडायचा होता. नवाब मलिक. नाही, भरत कुमार राऊत साहेब सांगताय की पार्लमेंटच्या माध्यमातून काही होऊ शकत नाही, त्या परिसरात ही घटना झालेली नाही. राऊत साहेब, पार्लमेंट ही सुप्रीम बॉडी आहे. पार्लमेंटच्या माध्यमातून नियम करून, कोडिफिकेशन करून, कोड तयार करून एखादा निर्णय पार्लमेंटने घेतला तर सगळे निर्णय होऊ शकते. सुप्रीम बॉडी आहे. जर पार्लमेंटने ठरवला सुमित्रा महाजन मॅडमनी बोलून सगळ्यांना काही कोड ऑफ कंडक्ट केलं पाहिजे, हे सगळं होऊ शकते. म्हणजे होऊ शकत नाही हे बोलणं बरोबर नाही. सुप्रीम बॉडीला सगळं करता येते. राऊत सर. बरोबर आहे, नवाब मलिक म्हणतात ते अगदी बरोबर आहे. ही सुप्रीम बॉडी आहे, पण सुप्रीम बॉडी सुद्धा कायद्यानं चालते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा अशा तऱ्हेची कुठली कारवाई करायची असते त्याला इम्पिचमेंट ॲक्शन म्हणतात. ही इम्पिचमेंट ॲक्शन घेण्यासाठी काही प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर पुरी करायला पाहिजे. आणि तशा त्याच्या ह्याच्यामध्ये ते बसत नाही आहेत कारण ते काही न्यायाधीश नाहीत किंवा अन्य कोणी सनदी अधिकारी नाही, त्यामध्ये होऊ शकत नाही. नंबर 2ची गोष्ट, मगापासून जे काय चाललेलं आहे की त्यांना अरेस्ट का करत नाही, ताबडतोब त्यांना अरेस्ट का केली नाही असं आता वायपी म्हणाले. वायपी मला आपण तर मोठे पोलीस अधिकारी होतात, आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा एखाद्या पीपल्स रिप्रेझेंटेटिव्हला जेव्हा विरुद्ध जेव्हा अशी पोलीस कारवाई करायची असेल, ही पोलीस कारवाई असणं, त्यांना अटक करणं, पोलीस कारवाई करायची असेल तर त्याला विशेषतः जेव्हा संसद चालू आहे तेव्हा ते आधी लोकसभेच्या पीठासन अधिकाऱ्यांना ते कळवायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच अशा तऱ्हेची कारवाई होऊ शकते. सूचना द्यावा लागते. ती कारवाई सांगू नका. आपल्याला, मला माहिती नाही किंवा आपल्याला माहिती नाही कदाचित ही कारवाई चालू असेल, ही कारवाई चालू असेल, कारवाई चालू नाही. पोलीस मॅन्युअल मध्ये नमूद आहे, पोलीस मॅन्युअल मध्ये नुसतं सूचना द्यावा लागते. ती सूचना म्हणजे पूर्व सूचना द्यावी लागते ना. तुम्ही हे केल्यानंतर त्यांनी काही खून केलेला नाहीये किंवा त्यांच्याकडून कुठली प्रॉपर्टी रिकव्हर करायची नाहीये. अटक केल्यानंतर द्यायला पाहिजे तेवढंच त्यांना सूचना द्यायला पाहिजे. विशेषतः जेव्हा संसद चालू आहे तेव्हा त्यांना पूर्व सूचना देणं हे गरजेचं आहे. कदाचित ती कारवाई चालू असेल. वायपी सिंग हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्या परवानगीची गरज नसते, पण त्यांना सूचना करण्याची, पूर्वसूचना देण्याची गरज या गोष्टी फरक आहे. तर नक्कीच मुद्दा नक्कीच महत्वाचा आहे. वानखेडे सरांना सुद्धा काही मुद्दे मांडायचे. वायपी सिंग, मी तुमच्याकडेही येणार आहे. मुद्दा हा आहे नम्रता की नवाब मलिक आता बोलले की ते सुमित्रा महाजननी काही ऍक्शन घ्यायला हवी. माझं म्हणणं आहे जेव्हा ते सरकारमध्ये होते तेव्हा एका पोलीस ऑफिसरला विधानसभेतच मारलं, काय ऍक्शन झाली नाही. आणि जे मलिक हे जे म्हणतात IPS ऑफिसर सिंग साहेब ते बरोबर खरं म्हणतात. आम्ही दिल्लीमध्ये 25 वर्षापासून पाहतो जेव्हा पार्लमेंट चालू असते तेव्हा एज्युटेशन होतात. कितीतरी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार एज्युटेशन लीड करतात, त्यांना अरेस्ट होते आणि अरेस्ट झाल्यानंतर फक्त स्पीकरला इन्फॉर्म केलं जातं. अरेस्ट करण्यासाठी स्पीकरची परमिशन लागत नाही, हे सत्य आहे. परंतु आपल्या देशात तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या पार्टीचे आहात, दिल्लीमध्ये तुमचं काय समीकरण आहे, तुम्हाला किती रोप दिले जातो, तुमच्यासोबत काय खेळ खेळला जातो, हा पूर्ण एक गेम असतो. अशा ऍक्शन्स होत नाही. त्यामुळे जर शिवसेनेच्या खासदारांनी काही केलं तर नरेंद्र मोदी पण वाटत पाहत आहेत की ये खेळ को लंबा कितना छोडना है. नाही तर ते 10 मिनिटाच्या आत अरेस्ट व्हायला पाहिजे होते. नॉन बेलेबल ऑफेन्स होता. सरकारी कर्मचाऱ्याला मारणे, त्याचं मेडिकल व्हायला पाहिजे होतं, काही झालं नाही. हा एक गेम आहे. आणि उद्धव ठाकरेंना जर खरोखरच चांगली राजकारण करायचं असलं तर त्यांनी ऍक्शन घ्यायला हवी. एक खासदार जर त्यांनी काढून टाकला तर त्यांना कितीतरी खासदार महाराष्ट्रात मिळतील, पण या खासदाराला जर त्यांनी प्रोटेक्ट केलं तर पुढच्या लोकसभेमध्ये काय रिझल्ट होईल. कारण महाराष्ट्राची लोक सांस्कृतिक लोक आहेत, त्यांना हे मारपीट नको.
हा जो राडाशाही आहे आणि ते सारखे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन त्यांना अपमानित करतात. बाळासाहेब बोलायचे, पण बाळासाहेबांनी कधी कोणाला झापड मारल्याचं किंवा कोणाच्यावर चप्पल उचलल्याचं एकही उदाहरण त्यांच्या आयुष्यात नाही. बोलणं आणि कृती यामध्ये फार फरक असतो. वानखेडे, तुम्ही मुद्दा अत्यंत महत्वाचा मांडला, मात्र राऊत सरांना तुमचे काही मुद्दे पटत नाहीयेत. राऊत सर. अशोकराव आणि मी आम्ही दिल्लीत एकत्र राहिलेलो आहोत. त्यांची पत्रकारिता मी पाहिलेली आहे. अशोकराव, एक तर तुम्हाला आठवत असेल की दिल्लीमध्ये बरोबर आहे अनेक डाव्या पक्षांचे किंवा अन्य पक्षांचे सुद्धा लोक पार्लमेंट चालू असताना मोर्चे काढतात, धरणं धरतात आणि त्यावेळी त्यांना पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. पण तुम्ही एक शब्द हे करा की त्यांना त्यावेळी अरेस्ट झालेली नसते. दे आर राऊंडेड अप, त्यांना ताब्यात घेतलं जातं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी कधी कधी अरेस्ट होते, पण किंवा रात्री अरेस्ट होते. परंतु त्यावेळी आपण तुम्ही पार्लमेंटमध्ये शब्द ऐकला असेल, दे हॅव बीन राऊंडेड अप, त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे असा शब्द वापरला जातो. याचं कारण याच्यामध्ये तांत्रिक काही गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे हा अशा तऱ्हेने केलं जातं. आता याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ताबडतोब म्हणजे आत्ता रवींद्र गायकवाड यांनी स्टेटमेंट काढून एक तर त्यांनी स्वतःला पोलिसात हवाला केलं पाहिजे, स्वाधीन केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यांनी सगळ्यांची आधी माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरे काय कृती करतील ही गोष्ट त्याच्या पुढची आहे. त्यांनी जो कृती केलीच पाहिजे, त्याच्या आधी स्वतः यांनी रवींद्र गायकवाड यांनी ही गोष्ट केली पाहिजे. आमचे गुरु आहेत, मी त्यांचा एकलव्य आहे. ही गोष्ट बिलकुल जे म्हणतात ते बिलकुल खरी आहे, पण ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे. अरेस्ट आणि ताब्यात घेणं, याला ताब्यातही घेतलं नाही. हा लोकसभेत येतो गायकवाड आणि लोकसभेत येऊन तिथे मोठ्याने स्टेटमेंट देतो. आज लोकसत्तेला त्याचा इंटरव्ह्यू छापलेला आहे. तो म्हणतो की मी 10 वेळा मारलं. बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करतो, महाराष्ट्राला बदनाम करतो आणि कुठली शेतकऱ्यांसाठी लढला नाही, स्वतःच्या एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी. मी पहिले पण म्हटलं, गायकवाड यांनी फक्त एवढं सांगावं, खासदार होण्याच्या अगोदर किती वेळा ते एक्झिक्युटिव्ह क्लास. आपण मनीषा कायंदेंकडे जाऊया. मनीषा कायंदे, जी शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढते, त्याच शिवसेनेचे एक खासदार एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी लढतात आणि लढता सुद्धा चप्पल उगारतात आणि 25 वेळा तब्बल तिथल्या एका सरकारी अधिकाऱ्याला मारतात. कशी पटेल हो शिवसेना? म्हणजे का कारवाई का करत नाही? असं आहे की प्रत्येक गोष्टीला काही प्रोसिजर असते. आमच्यापैकी कोणीही शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांनी किंवा स्वतः उद्धवजींनी याबाबत कुठलंही समर्थनार्थ असं कुठलंही आतापर्यंत स्टेटमेंट इश्यू केलेलं नाहीये. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर आपण चर्चाच करत आहोत. तर एअर इंडियाच्या लोकांनी जेव्हा एक प्रदीर्घ संप झाला होता 5 वर्षापूर्वी, अनेक लोकांचे हाल झाले, अनेक लोकांचे पैसे बुडाले, अनेक लोक कामगारांना पगार नाही मिळाला. ही पण छाती एअर इंडियाची आहे ना, याहीकडे आपण कधीतरी चर्चा केली पाहिजे. सचिन जकातदार सारखे एक मोठे ट्रॅव्हल ज्याला आपण म्हणू एक ट्रॅव्हलिंग लाईन मधले जे एक मोठी व्यक्ती मानली जाते, त्यांना स्वतःला याचा कितीतरी मोठा फटका बसलेला आहे. तर असं आहे की सरकारी कर्मचारी देखील अनेक वेळा चुकीचं वागतात. अर्थात मी इथे कुठलंही समर्थन करत नाही. पुन्हा मी सांगते, जे काही रवींद्र गायकवाड वागले ते खरोखरच म्हणजे लोकप्रतिनिधींच्याही काही मर्यादा, इनफॅक्ट जबाबदारी वाटते. कुठलाही लोकप्रतिनिधी असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, त्यांनी जबाबदारीनेच वागलं पाहिजे. आणि खास करून जेव्हा पब्लिकशी आपण वागतो आणि एक कोणी अधिकारी असो नसो, इव्हन विथ अ कॉमन मॅन, एक सर्वसामान्य माणसाशी देखील अतिशय अगदीच वागलं पाहिजे. याच्यात आम्ही कधी कोणी समर्थन केलं नाहीये. परंतु आपण याही गोष्टीकडे लक्ष द्या की ते एअरलाईन जे कर्मचारी आहेत ते काय बोलले, नेमकं काय झालं दोघांमध्ये, हे अजून कोणीच बोलत नाहीये. अहो, याविषयी स्वतः खासदार साहेब पण समोर येऊन बोलत नाहीये. ते फक्त एवढं सांगतायत की पंतप्रधान मोदींचा त्यांनी एकेरी उल्लेख केला. पंतप्रधान मोदींचा कोणी एकेरी उल्लेख केला तर स्वतः पंतप्रधान सुद्धा एवढी मोठी ऍक्शन घेणार नाही. तो पंतप्रधान सुद्धा कधीही ऍक्शन घेणार नाही. एक्झॅक्टली. मनीषा कायंदे, चाय से कॅटली गरम. अशोक वानखेडे, मनीषा कायंदेना बोलू दे. मनीषा कायंदे बोला. नेमकं काय झालं, त्यांची कुठल्या गोष्टीमुळे तेवढे इन्स्टिगेट झाले ते तरी कळलं पाहिजे आपल्याला. अहो, मग ते खासदारांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. शिवसेना त्यांना का सांगत नाही की समोर या, तुमची बाजू मांडा? ते समोर येऊन एवढं एकच सांगतायत. नम्रता, ते आज पिक्चरला गेले, अधिकारी पिक्चर पाहायला गेले. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन सांगावं, त्यांनी समोर येऊन सांगावं की ते पिक्चर पाहायला गेले नाही.
ठीक आहे, आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्याकडे जाऊया नको. मात्र मनीषा कायंदे, हा मुद्दा नक्की एक आहे की तुम्ही जर म्हणताय की कोणत्या गोष्टीने हा प्रकार इन्स्टिगेट झालेला आहे, तर नक्कीच खासदारांनी समोर येऊन त्यांची बाजू मांडली पाहिजे की ते कसे चुकले नाहीयेत हे त्यांनी समोर येऊन सांगितलेलं पाहिजे. कारण आतापर्यंत जसं तुम्ही म्हणताय जी बाजू समोर येते ती जर एकच बाजू समोर येते, तर दुसऱ्या बाजूकडे खासदारांनी सुद्धा समोर येऊन असे काही उत्तरं दिलेले आहेत की त्यांना काय अधिकार आहे, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मला वाटतं त्यांचा डिफेन्स विचित्रच आहे. ते म्हणतात मी काही बीजेपीचा नाहीये, त्यामुळे मी असं सहन करणार नाही, मी शिवसैनिक आहे म्हणे. शिवसैनिक आहे. आता ही शिवसैनिकांना शिकवण मिळाली का? निश्चितच नाही. मग अशा वेळी त्यांनी असं बोलून त्यांनी शिवसेनेची सुद्धा बदनामी नाही का केली की मी काही भाजपाचा नाही? अरे कशासाठी बोलतात? तुमचा पक्ष तिकडे भाजपाबरोबर सत्तेत बसलेला आहे, केंद्रात बसलेला आहे, महाराष्ट्रात बसलेला आहे, आणि तुम्ही म्हणता की आम्ही भाजपचा नाही, मी शिवसैनिक आहे, मी सहन करणार नाही. नवाब मलिकांना म्हणजे कोणाची बदनामी करताय तुम्ही? एअर इंडियाची बदनामी करताय, स्वतःची करताय की तुमच्या पक्षाची करताय? ह्याचा त्यांनी ताळमेळ ठेवला पाहिजे की नको? नवाब मलिक, नाही, आता वानखेडे साहेब तुम्ही सांगताय की ती विधानसभेमध्ये मारहाण पोलिसांना झाली होती, त्यांच्यावर कारवाई झाली. ते भाजपचे आता आमदार आहे. त्या काळामध्ये जरा ऐका वानखेडेजी, त्या काळामध्ये ते मनसेचे आमदार होते, त्यांच्यावर कारवाई झाली होती. वाद इतकाच होता की विधानसभेच्या परिसरामध्ये पोलीस येऊन अटक करू शकते की बाहेर अटक होऊ शकते, दुसरा काही वाद त्याच्यात होता नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. आता इथे नुसता हे गायकवाड यांच्या बाबतीत विषय नाही आहे. निवडून आलेले प्रतिनिधी जरा 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 ऐका ना गायकवाडजी, असं आहे वानखेडेजी, ऐका, असं आहे विषय रवींद्र गायकवाड पुरता मर्यादित नाही. सर्व वानखेडेजी बोललो, सॉरी, निवडून आलेले प्रतिनिधी त्यांची वागणूक कशी असावी, त्यांना काही कोड ऑफ कंडक्ट लागू करायचं की नाही, एखाद्या नियमावली करून त्यांच्या बाबतीत कुठेतरी त्यांचे आचरण व्यवस्थित राहणार की नाही याचा विचार झाला नाही तर या प्रकारे लोक करत राहतील. आणि काही लोकांना वाटतं असंच वागलो तरीच माझी प्रतिमा उंचेल, हे कुठेतरी त्यांना चाप बसवण्यासाठी काहीतरी नियमावली पार्लमेंटमध्ये होऊ शकते, कारवाई करण्याची पद्धत पण ठरू शकते. ठीक आहे, नक्कीच हा महत्वाचा मुद्दा आहे. वाय.पी. सिंगजी, जाता जाता मला फक्त तुमच्याकडून एक वाइंड अप कमेंट हवी आहे की अशा प्रकारे कोड ऑफ कंडक्टचा या ठिकाणी उल्लेख झाला. रवी गायकवाड हे असे व्यक्ती आहेत की यांच्यावर यापूर्वी सुद्धा सरकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत असं गैरवर्तन केल्याचे आरोप त्यांच्यावरती आहेत. मग अशा अधिकाऱ्यांसाठी नेमकं काय करायला हवं? त्या ठिकाणी काही कायद्यात बदल सुचवू शकतो आपण? कोड ऑफ कंडक्ट काय नेमकं? कोड ऑफ कंडक्ट आणि क्रिमिनल ऍक्शन वेगवेगळे आहे. जर कुठल्याही ऑफिसमध्ये एक कारकूननी पैसे गहाळ केले, मग त्यांना डिपार्टमेंटमधून काढण्यात येते, डिपार्टमेंटलचा जो कोड आहे त्याप्रमाणे. पण त्याच सोबत त्यांना अटक करून तुरुंगात टाकतात, त्याच्यावर चोरीचा मुकदमा चालतात. त्याचप्रमाणे हे कोड ऑफ कंडक्ट आहे, हे ते पार्लमेंटमध्ये राहायचं किंवा नाही राहायचं ही वेगळी गोष्ट आहे. पण संविधानमध्ये, डेमोक्रेसीमध्ये एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला काढणे अशक्य आहे सध्या. आणि जर असं झालं मग डेमोक्रेसीचा जे आहे नंतर जे डिक्टेटरशिपमध्ये कन्व्हर्ट होणार. म्हणून कुठल्याही एमपीला असं काढता येत नाही. पण अशा माणसाला कायद्यामध्ये तरतूद आहे, हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, त्यांना सेकंड ऑफेन्स आहे, हॅबिच्युअल ऑफेन्स आहे, अटक करा, त्यांना बेल होऊ देऊ नका. मला असं वाटतंय की पोलीस कमिशनरला एक कडक ऍक्शन घ्यायला पाहिजे की रिपीट ऑफेंडर्स आहे, रिपीट ऑफेंडर्सला लवकर बेल मिळत नाही. आणि म्हणून जर 2-4 महिने जे आहेत त्यांना बेल नाही मिळाली आणि ताबडतोब खटला चालला 3 वर्षाची. नक्कीच, म्हणजे कुठेतरी एक स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन हे एक्झाम्पल सेट करणं गरजेचं, ही भीती बसणं गरजेचं आहे. अशोक वानखेडे, माझा वेळ संपला, अगदी थोडक्यात. नम्रता, शिवकुमार नावाचा तो अधिकारी होता, हॅट्स ऑफ टू हिम. त्यांनी मार खाल्ला, हात उठवला नाही. नाहीतर कुठल्याही माणसात 25 चप्पल खालण्यात एक झापड तो मारू शकला असता, पण त्यांनी मारली नाही. त्यांनी त्या खासदाराची इज्जत ठेवली. अब या देशाच्या खासदारांना पाहायला पाहिजे की ते देशाची इज्जत किती ठेवतात. नक्कीच सगळ्यांसाठी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जाता जाता तुम्ही वानखेडे सांगितलात की त्या खासदाराची जी काही त्या ठिकाणी आब राखणं गरजेचं होतं त्या अधिकाऱ्याने तो राखला, मात्र खासदाराला तो राखता आलेला नाही. आता प्रश्न असा आहे की या रवी गायकवाडांना जे सर म्हटलं जातं ते नक्की त्यांच्या शिक्षकी पेशामुळे म्हटलं जातंय की त्यांच्या भागामध्ये असलेल्या दहशतीमुळे आता म्हटलं जातंय? हाच प्रश्न खरं तर कुठेतरी आता या चर्चेच्या अंती पुन्हा एकदा विचार करावा असा वाटतो. मात्र एक नक्की कुठेतरी एक स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन
भीती म्हणण्यापेक्षा वचक बसवणं हे नक्कीच कायद्यानं गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतो. बघत रहा ABP माझा.